नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 18 जुलै. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. दिनांक 22 जुलै रोजी बंगालच्या उपसागरात पश्चिम बंगाल राज्याच्या किनारपट्टी भागात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून हे क्षेत्र पश्चिम दिशेस सरकत पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेशमधून गुजरात राज्याकडे जाण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे आपल्या राज्यात विदर्भात दिनांक 22 ते 27 जुलै तारखेदरम्यान भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच खानदेशमध्ये दिनांक 25 ते 28 जुलै या तारखेदरम्यान काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच राज्याच्या पश्चिम भागात दिनांक 24 ते 27 जुलै या तारखेदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता राहील. राज्याच्या इतर भागात स्थानिक वातावरणानुसार या काळात दरम्यान कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. सदर दिलेल्या अंदाजात वातावरणातील बदलामुळे एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो. तसेच आज गोंदिया जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच आज कोकणात, मुंबई व उपनगरात, पुणे तसेच सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर, अहिल्यानगर तसेच संभाजीनगर व बीड या जिल्ह्यांचा पश्चिम भाग, वाशिम जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग, यवतमाळ तसेच अमरावती जिल्ह्याचा दक्षिण भाग व उत्तर पूर्व भाग, तसेच वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर तसेच धाराशिव शहर व जिल्ह्याचा दक्षिण भाग, सोलापूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच डहाणू, पालघर तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर भागात, बेळगाव तसेच सांगली जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग, धाराशिव जिल्ह्याच्या इतर भागात, बीड, संभाजीनगर, अमरावती या जिल्ह्यांच्या इतर भागात तसेच अकोला या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या इतर भागात, लातूर, नाशिक तसेच नंदुरबार जिल्ह्याचा उत्तर भाग व दक्षिण भाग, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना तसेच वाशिम जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्याच्या काही ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काल तालुक्याच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच झारखंड राज्यातील असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपल्या राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्यामुळे दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.